नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपली योजना या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आता लाडक्या बहिणींसाठी फार महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. तर मित्रांनो, आता राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे तर भेटले आहेत, तर आता लाडक्या बहिणीला मोबाईलसुद्धा मिळणार आहे. तर अशी माहिती समोर आलेली आहे. तर मित्रांनो, कोणत्या महिलांना मोबाईल मिळणार आहे आणि ही माहिती खरंच आहे का? फ्रीमध्ये मोबाईल भेटण्यासाठी अर्ज कसा करायचा, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, दिवाळीसोबत निवडणुका तोंडावर असताना अनेक नेत्यांनी आता लाडक्या बहिणींसाठी नवीन आश्वासने देणे सुरू केलेले आहे. पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणले, लाडक्या बहिणीला प्रत्येक महिन्याला आम्ही 1500 रुपये देऊ, आणि त्यांनी म्हणलेलं आश्वासन ते पूर्ण देखील करत आहेत. तर अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी म्हणले की लाडक्या बहिणीला 1500 ऐवजी आता दिवाळीचे 3000 रुपये मिळणार. तर 10 ऑक्टोबरपर्यंत सर्व महिलांच्या खात्यावर पैसे जमा होतील, अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. आणि खरंच आता लाडक्या बहिणीला 3000 रुपये सुद्धा पडणे सुरू झालेलं आहे. तर मित्रांनो, संजय राऊत आणि नाना पटोले यांनी सुद्धा एक घोषणा केलेली आहे, ते म्हणजे आमचे सरकार आल्यावर आम्ही प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणीला 3000 रुपये देऊ. तर अशा अनेक घोषणा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते देत आहेत. तर मित्रांनो, आताच एक नवीन अपडेट समोर आलेली आहे. तर कोकणात एका कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राज्य ग्रामीण अभियानाअंतर्गत कार्यरत असलेल्या 2400 महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केलेली आहे. या घोषणेनंतर ज्या सरकारने तुम्हाला मोबाईल बक्षीस दिले त्या सरकारला तुमच्या मताचं बक्षीस द्या, असे आवाहनसुद्धा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. तर मित्रांनो, राज्यात आता राज्य ग्रामीण अभियान सुरू करण्यात येईल किंवा सुरू देखील केले असेल. तर त्या अभियानात ज्या महिला काम करतात त्याच महिलांना मोबाईल भेटणार आहे, बाकीच्या महिलांना मोबाईल भेटणार नाही. तर असे काही जणांचे म्हणणे आहे. तर मित्रांनो, काही जण म्हणतात की उदय सामंत हे निवडून येण्यासाठी महिलांना फ्रीमध्ये मोबाईल देणार आहेत. जसे ते निवडून येतील तेव्हा महिलांना मोबाईल भेटणार. तर मित्रांनो, तुम्हाला कळलेच असेल की ही माहिती फक्त निवडणुका तोंडावर आहेत म्हणून व्हायरल करण्यात येत आहेत. तर मित्रांनो, महिलांना खरंच फ्रीमध्ये मोबाईल भेटणार, तर याची फक्त उदय सामंत यांनी घोषणा केलेली आहे. खरी माहिती काय आहे ते अजून देखील कोणालाच माहीत नाही. तर मित्रांनो, फ्रीमध्ये मोबाईल भेटणार या संदर्भात अजून GR देखील आलेला नाही. तर जशी काही अपडेट या योजनेसंदर्भात येईल तसे बरोबर अपडेट या ठिकाणी मी आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घोषणा तर केली असेल, परंतु प्रत्येक महिलांना फ्रीमध्ये मोबाईल मिळणार या माहितीवर अजूनही माझा विश्वास नाही. तर तुम्हाला काय वाटते यावर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.